आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चंदन चंदन बस इथे बस। हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस। राहुल खूप चांगला लॉयर आहे, तो सगळं हँडल करेल। ओके अर्चना, पण हे कोर्ट वगैरे प्रकरण नको वाटतंय ग मला खरंच। अरे चंदन, मला सांग की पोडगीचा दावा ज्या गोष्टींवरती करेल त्या गोष्टी खऱ्या असतील का? राहुल, काय ना, माझ्यात आणि दिव्यात खूप गोष्टी घडून गेल्या। म्हणजे तेव्हा प्रसंगच किंवा परिस्थितीच अशी होती की मला काही गोष्टींबाबत तिच्याशी खोटं बोलावं लागलं। पण हे सगळं जेव्हा घडलं ना, तेव्हा आम्ही दोघं प्रेमात होतो। पण नंतर रागाच्या भरात दिव्याकडनं खूप चुका होत गेल्या आणि एक दिवस तिने एवढी मोठी चूक केली ज्याबद्दल मी तिला कधीच माफ नाही करू शकत। हे बघ, हे सगळं आपण आहे ना नंतर बोलूया। ह्या नोटीसला ना आपल्याला आता उत्तर द्यावं लागेल। मला एक सांग, तू तिला घरातून हाकलून दिलं होतं का? नाही 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 नाही, अजिबात नाही। म्हणजे ऍक्च्युली काय झालं होतं ना, एक दिवस आमच्या घरात खूप मोठा वाद झाला आणि त्यानंतर दिव्या आपणहून घरातनं निघून गेली। पण नंतर ना मी तिला समजवायला गेलो होतो। म्हणजे इथे वस्तीतच तिने रूम घेतली, अजूनही तिथेच राहते। पण ती काही ऐकायलाच तयार नव्हती। अरे तिला खूप समजावलं पण नाही ऐकलं आणि आता हे पाठवलं। ठीक आहे, मग मी माझी प्रोसेस करतो। चालेल। थँक्यू राहुल। थँक्स राहुल, थँक्यू। घाबरलायस? म्हणजे थोडी भीती तर वाटणार ना ग। अर्चना, ऑलरेडी आई आणि आजींना खूप जास्त त्रास झालाय जे काही घडलंय त्यामुळे। अजून त्यांना त्रास नाही देऊ शकत ग। आजीला ऑलरेडी स्ट्रोक येऊन गेलाय। ते अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत। मी करेन तुझी मदत आणि तुला काहीही लागलं तरी मला सांगायचं। ओके? एक मिनिट। हां, आशुष शिवा संपदा, तुम्ही आत या। तुम्ही थांबा। आत यायच्या आधी सांगतोय, तुम्हाला घरात घेतोय आम्ही, याचा अर्थ असा नाहीये की आधीच्या सगळ्या गोष्टी आम्ही विसरलोय। हो कीर्ती, जर का यापुढे तू काही चूक केलीस किंवा सुहास चुकीचं वागला तर त्याला तूही जबाबदार असशील आणि तेव्हा मी स्वतः तुला हात धरून घराबाहेर काढेन। भाऊ, सीताई, मी परत त्या वाटेला अजिबात जाणार नाहीये। माझा गेलेला मान मला परत मिळवायचा आहे आणि तुमच्या नजरेत मला माझ्याबद्दल अभिमान बघायचा आणि त्यासाठी मी कितीही कष्ट करायला तयार आहे। कष्ट तुला करावीच लागणार आहे। आणि एक लक्षात ठेव, सुरुवातीला मी तुला नोकरीला ठेवलं त्याच पोस्टपासून पुन्हा सुरुवात करायची आणि आता ज्या पोस्टला होतास तिथपर्यंत तुला तुझ्या मानाने आणि प्रामाणिकपणाने पोचावं लागेल। हो भाऊ, तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे। मी तुम्हाला या आधी पण सांगितलंय, रस्त्यात पण सांगितलं आणि आता परत एकदा सांगते, या पुढे एकाने जरी चूक केली तर मी या कुणाचंही ऐकणार नाही। ठीक आहे, या आत। खूप मिस केलं तुला। शांत ये। कळलं तर नाही। भाई हे उठून का उभा राहतो रे? रिस्पेक्ट बोलतात भाई त्याला। तू दिलेस का कधी कोणाला? हाय हाय काय ताई, तू इथे? अरे माझ्या गाडीला ऑइलिंग करायचं होतं म्हणून आली आहे। अगं हो, ते करू आपण। तू बस तर, बस बस। काय
बॅगा वगैरे घेऊन कुठे चाललायत सगळे? असं शाळेत चाललंय. अरे हा, तुम्ही रात्र शाळेत जाता ना? हो. शिवा पण येते ना तिथे? मला चंदनने सांगितलं होतं. हो का? का? एक कौतुक आहे रे शिवाचं. अपूर्ण शिक्षण लग्न झाल्यानंतर पूर्ण करायचं. ती स्पेशलच असली पाहिजे. अगं स्पेशलच आहे ती. तू ओळखत नाही अजून तिला. अरे म्हणूनच तर म्हणतो की काहीतरी करूया तिच्यासाठी. हो ना बाई, करायला पाहिजे. इथल्या सगळ्यांसाठी ना शिवाने काही ना काहीतरी केलेलंच आहे. 100%. पण करून करून करणार काय? तेच ना, तेच तर सुचत नाही ना. मी एक सजेस्ट करू? अरे बोल ना. करा करा. तुम्ही तिच्या नावाने काहीतरी सेलिब्रेट करा ना. एक मिनिट, काय मला कळलं नाही. हा म्हणजे तिच्या नावाने म्हणजे तिच्या नावाने म्हणजे शिवा डे. शिवा डे. तिच्या जवळच्या माणसांना एकत्र बोलून काहीतरी सेलिब्रेट करा ना. धमाल. हे भारी आहे. अगं होतीच कुठे तू? अरे खतरनाक आयडिया आहे. अरे हे करूया आपण. हे करूया. ए तुला खरंच पटते? अरे मग बाई कडक, एक नंबर कडक आयडिया आहे बरं. काही आपण हेच करू. हा, हेच करू, ठरलं. पण आता आयडिया मी दिलीये तर मी पण येणार तिकडे. चालेल ना तुम्हाला? आवडेल आम्हाला चंदन. ठीक आहे. चहा टाकत करायचं का डिस्कशन याच्या पुढचं? जरा झोप पण उडेल, शाळेत पण मन लागेल. हो हो. वा बाई वा, कडक. ही पण आयडिया कडक आहे. असाच एकदम कडक चहा एका मिनिटात आणतो. ए बॅटरी ऐक. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येतो. तुम्ही निवांत गप्पा मारा. अरे हिच्या गाडीच्या ऑइलचं पण काय तर जरा बघून घेतो. ते चावी. चंदन तुम्ही मारा गप्पा, पण लवकर डिस्कस करा. तुम्हाला शाळेत जायचं. तेच बोलते भाई. आलोच. ए चंदन, ऑइलिंगचा ना झाला तर आम्ही आहोत भाई. टेन्शन नको घेऊ. मी बघतो. नाही, ते शिवाड्याचं काय म्हणत होता तुम्ही? अरे कोणीतरी एक जण तिच्यासारखे कपडे वगैरे घालून येऊ शकतं ना आणि तिला सरप्राईज देऊ शकतं. कशी दिसते मी? बघ ना. छान. अरे नीट तर बघ ना यार. मला तू बघितलं पण नाही आणि बोलतो छान. छान दिसते शिवा. अरे काय तू नीट नाही बघत आहे? काहीतरी प्रॉब्लेम आहे बघ ना. म्हणजे काहीतरी राहिलंय का नाही राहिलंय ते तू सांगू शकतो ना? काय प्रॉब्लेम आहे? नाही. आशू यार, हे तू मला असं गाठ बांधायला नव्हतं सांगितलेलं ना. तर मी गाठ बांधले तर मला ओरडतील ना आता शाळेत. सोड मग गाठ. सोडलीस ना, आता जा. आशू, अजा कहता है मैं हर चीज दोबारा कर लूंगा, हर जगह दोबारा चल लूंगा, दोबारा झगड़ा कर लूंगा, तुम्हारे ताने दोबारा सुन लूंगा, हमारा गाना दोबारा चुन लूंगा, और पेट नेम, तुम्हारा पेट नेम जो है दोबारा रख लूंगा. सब चीज, हंसी, आंसू, मजाक, सब चीजें दोबारा कर लूंगा. पर तुम्हारे बिना जिंदगी बड़ी उदास है. मुझे फिर एक बार दोबारा तुम्हारे साथ जीने का मौका दे देना प्लीज.